अरे आप समुद्र से बाहर आइए ना। इसलिए भूमिगत है, इसलिए यह स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है। नहीं, मैं इस आज स्मारक के बारे में कहूंगा। मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो, त्यावेळी जे सरकार असेल ते करेल। मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल, जे असेल ते। ऐसे मैंने कुछ कहा नहीं, मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है, इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए। मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए, और खास कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते। और सरकार सरकार होती है, आज भी ये स्मारक का काम सरकार सरकार ही कर रहे हैं। हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं। ट्रस्ट आहे ना। मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे, आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे। ठीक आहे। बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील, त्याच्यानंतर सगळे डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल। त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत, पण पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल। त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील। बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है। त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल, बघू ना आपण। आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही। नाही नाही, मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात, त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात, कारण केव्हा कसं काय होईल। आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतात गोष्टी। ठीक आहे, चला, मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही आहेत। बघा, शेवटी हे जे आहे ना, हे MMRDAच्या माध्यमातून करते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता तर काही सांगू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये। आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक, आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत, तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे। पहिलं भाषण आहे माझ्याकडे आत्ता फोनमध्ये, काही भाषणं मिळत नाही आहेत, कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आत्तासुद्धा माझ्या फोनमध्ये आहे, मात्र त्यावेळेला आत्ता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्पूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं, आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे, आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले। तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्यातली किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत, गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत। आता ही सगळी भाषणं आम्ही
आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं. त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आणावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.